नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. जे भगवान विष्णू व महादेव यांना विन्मुख असतात आणि ज्यांना धर्माबद्दल प्रेम नसते ते लोक स्वप्नातही तेथे पोचू शकत नाहीत. त्या पर्वतावर एक विशाल वटवृक्ष आहे. तो नित्य ताजा आणि 6ही ऋतूंमध्ये सौंदर्याने नटलेला असतो. तेथे 3ही प्रकारची शीतल, मंद, सुगंधी हवा वाहत असते आणि तेथे अतिशय शीतल सावली असते. तो शिवांच्या विश्रांतीचा वृक्ष आहे असे त्याला वेदांनी म्हटले आहे. एकदा प्रभू शिव त्या वृक्षाखाली गेले आणि त्यांना मनातून खूप आनंद झाला. कृपाळू शिवांनी स्वतः आपल्या हाताने तेथे व्याघ्रांवर अंथरले आणि सहजपणे ते तेथे बसले. कुंद, पुष्प, चंद्रमा आणि शंखासारखे त्यांचे शरीर गौर होते. लांबसडक बाहू होते आणि त्यांनी मुनींसारखे वलकल वस्त्र परिधान केले होते. त्यांचे चरण पूर्ण उमललेल्या लाल कमळासारखे होते. नखांची ज्योती आणि भक्तांच्या हृदयातील अंधकार नाहीसा करणारी होती. साप व भस्म हीच त्यांची भूषणे होती आणि त्या त्रिपुरारी शिवांचे मुख शारदाच्या चंद्राची शोभाही हरण करणारे होते. त्यांच्या मस्तकावर जटांचा मुकुट आणि गंगा शोभत होती. कमळासारखे विशाल नेत्र होते. त्यांचा कंठ निळा होता आणि ते सौंदर्याचे भांडार होते. त्यांच्या मस्तकावर द्वितीयेचा चंद्र शोभून दिसत होता. कामदेवाचे शत्रू शिव तेथे बसल्यावर असे शोभत होते जणू शांतरसच साकार होऊन बसला आहे. योग्य संधी पाहून पार्वती माता त्यांच्या जवळ गेली. आपल्या प्रिय पत्नीला पाहून शिवांनी तिचे खूप आदर सत्कार केला आणि आपल्या डाव्या बाजूस तिला आसन दिले. पार्वती प्रसन्न होऊन शिवांच्या शेजारी बसली. तिला पूर्वजन्माची कथा आठवली. आपल्या स्वामींच्या मनात आपल्यावर पूर्वीपेक्षा अधिक प्रेम असल्याचे पाहून पार्वती हसून गोड शब्दात म्हणाली, याज्ञवल्क्य सांगतात, जी कथा सर्व लोकांसाठी हितकारक आहे तीच पार्वती विचारू इच्छिते. पार्वती म्हणाली, हे विश्वनाथा, हे माझे नाथ, हे त्रिपुरारी, तुमचा महिमा त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. चर, अचर, नाग, मनुष्य आणि देव सर्वजण तुमच्या चरणांची सेवा करतात. हे प्रभू, तुम्ही समर्थ, सर्वज्ञ आणि कल्याण स्वरूप आहात. सर्व कला आणि गुणांचे निदान आहात. तसेच योग, ज्ञान आणि वैराग्याचे भांडार आहात. तुमचे नाव हे शरणागतासाठी कल्पवृक्ष आहे. हे सुखराशी, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल आणि मला आपली दासी मानित असाल तर हे प्रभू, तुम्ही श्रीरामांच्या नाना प्रकारच्या कथा सांगून माझे अज्ञान दूर करा. ज्याचे घर कल्पवृक्षाखाली असेल त्याने दारिद्र्याचे दुःखे का बरे सोसावे. हे शशीभूषण, हे नाथ, असा विचार करून माझ्या बुद्धीचा मोठा भ्रम दूर करा. हे प्रभू, जे ब्रह्माचे ज्ञाते आणि वक्ते असलेले मुनी आहेत ते श्री रघुनाथांना अनादि ब्रह्म म्हणतात आणि शेष, सरस्वती, वेद आणि पुराणे हे सर्व श्री रघुनाथांचे गुणगान करतात. आणि हे कामदेवाचे शत्रू, तुम्ही सुद्धा रात्रंदिवस आदराने राम राम असे जपत असता. हे राम म्हणजे तेच अयोध्येचा राजाचे पुत्र आहेत का? किंवा अजन्मा, निर्गुण आणि अगोचर कोणी दुसरेच राम आहेत? जर ते राजपुत्र असतील तर मग ब्रह्म कसे? जर ते ब्रह्म असतील तर स्त्रीच्या विरहामुळे त्यांची बुद्धी भ्रमित कशी झाली? एकीकडं त्यांचे असे चरित्र पाहून आणि दुसरीकडं त्यांचा महिमा ऐकून माझी बुद्धी पार बावचळून गेली आहे. जर इच्छारहित, व्यापक, समर्थ ब्रह्म दुसरे कोणी असेल तर हे नाथ, मला समजावून सांगा. मला अज्ञानी समजून राग धरू नका. ज्यामुळे माझा मोह दूर होईल असे करा. मी मागील जन्मात वनामध्ये श्रीरामांची महती पाहिली होती, परंतु फार घाबरून गेल्यामुळे मी ती गोष्ट तुम्हाला सांगितली नव्हती. तरीही माझ्या अज्ञानी मनास काही बोध झाला नाही. त्याचे पुरते फळही मला मिळाले. अजूनही माझ्या मनात काही संशय उरला आहे. तुम्ही कृपा करा. मी हात जोडून विनंती करते. हे प्रभू, त्यावेळी तुम्ही मला पुष्कळ तऱ्हेने समजावले होते, तरीही माझा संशय दूर झाला नाही. हे नाथ, असे समजून माझ्यावर राग धरू नका. आता मला पूर्वीसारखा मोह राहिलेला नाही. आता माझ्या मनात रामकथा ऐकण्याची आवड उत्पन्न झाली आहे. शेषनागाचे भूषण धारण करणाऱ्या हे देवांच्या नाथा, तुम्ही श्रीरामांच्या गुणांच्या पवित्र कथा मला सांगा. मी भूमीवर डोके ठेवून तुमच्या चरणांना वंदन करते आणि हात जोडून विनंती करते. तुम्ही वेद सिद्धांताचे सार काढून श्री रघुनाथांच्या निर्मल कीर्तीचे वर्णन करा.
जरी मी स्त्री असल्यामुळे ते ऐकण्याची अधिकारी नाही, तरी मी काया वाचा मनाने तुमचीच दासी आहे. संतजनांना जेव्हा तळमळ असलेला अधिकारी दिसतो, तेव्हा ते गूढ तत्त्वसुद्धा त्याच्यापासून लपवून ठेवत नाहीत. हे देवांच्या स्वामी, मी मोठ्या काकुळतेने विचारते. तुम्ही माझ्यावर दया करून श्री रघुनाथांची कथा सांगा. निर्गुण ब्रह्म हे सगुण रूप का धारण करते, ते कारण प्रथम सांगा. हे प्रभू, नंतर श्री रामचंद्रांच्या अवताराची कथा सांगा. तसेच त्यांचे उदार बालचरित्र सांगा. त्यानंतर त्यांनी जानकीशी कशा प्रकारे विवाह केला ती कथा सांगा आणि त्यांना कोणत्या दोषामुळे राज्य सोडावे लागले ते सांगा. हे नाथ, त्यानंतर त्यांनी वनवासात राहून कोणते अपार चरित्र केले आणि रावणाला कशा प्रकारे मारले ते सांगा. हे सुखरूप शंकर, नंतर त्यांनी राज्यावर बसल्यावर ज्या लीला केल्या त्या सर्व सांगा. हे कृपाधाम, श्री रामचंद्रांनी जे अद्भुत चरित्रे केले ते सांगा. ते रघुकुल शिरोमणी प्रजेसह कशा प्रकारे आपल्या परमधामास गेले तेही सांगा. आजच्यासाठी धन्यवाद.